नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्याला आज लसणासाठी, तिकडे लसूण आहे आपला, लसणासाठी आपल्याला रेन पाईप टाकायचा आहे. तर त्याची प्रोसेस कशी आहे ती तुम्हाला दाखवतो मी आज. आणि रेन पाईपचं महत्त्व असं आहे की रेन पाईप हे हवेतलं नायट्रोजन पाण्यामध्ये मिक्स करून आपल्या झाडांसाठी भेटणार आहे. त्याच्यामुळं लसूण वाढण्यासाठी खूप फायदेशीर आहे ते. आपण आज त्याची प्रोसेस कशी आहे दाखवणार आहे तुम्हाला. अगोदर इथं ड्रिल मारून घेणार आहेत आपण. ड्रिल हे आपलं रेन पाईपचं ड्रिल आहे. तर हा पाईप आपला विहिरीकडून आलेला आहे. त्याच्यावरती आपण हे रेन पाईपचं ड्रिल आहे हे निहोल पाडणार आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कॉक बसून घ्यायचा आहे. रेन पाईपचा कॉक आहे हा, तो बसून अशा प्रकारे आपण इथं होल पाडून घ्यायचं आहे अगोदर. होल पाडल्यानंतर आपल्याकडे एक इथं वॉल आहे. हा वॉल आपल्याला ह्याच्यामध्ये बसून द्यायचा. वॉल बसवल्यानंतर थोडं प्रेशर द्यावं लागणार आहे आपल्याला. मग हे बसणार आहे मध्ये. पाणी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये थोडं पाण्यात बुडून या ठिकाणी आपल्याला थोडं प्रेशर लावावं लागते ह्याला लावण्यासाठी. पण बसवलं आपण कसं बसतं त्याला, तरी आपली तुट्टी बसलेली बरोबर व्यवस्थित. आता आपल्याला काय करायचं, रेन पाईप ह्याच्यामध्ये जोडायचं आहे. मित्रांनो, आपण अशा प्रकारे पाईप अंतरून घ्यायचा अगोदर. रेन पाईप हातरल्यानंतर आपल्याला बघायचे त्याचे होल कुठे आहेत. लेझरने होल पाडलेले असते त्याला. ते होल कोणत्या साईडला हे बघायचे. खालच्या साईडला होल गेलं नाही पाहिजे, वर होल घ्यायचेत आपल्याला. आणि ते अशा प्रकारे ह्या कॉकमध्ये फिट करायचे. हे असं पूर्ण बसून टाकायचं मध्ये. आणि हे जे आपली कॅप आहे, ही कॅप पुढे ही कॅप अशी पॅक करून टाकायची मध्ये. आपल्याला हे निघणार नाही, निघत नाही. किती प्रेशर असलं तरी फिट होईल, पण निघणार नाही. अशा प्रकारे आपल्याला फिटिंग करून घ्यायची. आता पाईप घेऊन पाईप व्यवस्थित सेट करून घ्यायचा अगोदर आपल्याला. मित्रांनो, रेन पाईप हा 8 फूट पाणी मारतो ह्या साईडला आणि ह्या साईडला. हवेतून पाणी पडतं म्हणजे पाऊस पडल्यासारखं पाणी याच्यामध्ये आपल्या वापरात पडणार आहे. आणि लसणासाठी तर अत्यंत फायदेशीर आहे. कांदा, लसूण, तुम्ही काही छोटे मोठे पिकं याच्यावरती करू शकता जोपर्यंत टाकलेले. अशा रीतीने आपण फक्त आपल्याला एक काम करायचं आहे की कॉक चालू करायचं आहे. कॉक चालू केल्यानंतर असं सुंदर अशा रीतीने आपलं रेन पाईप स्टार्ट होतो. बघू शकताय पाणी चालू झालेलं आहे. आपण बघू शकताय मित्रांनो, आपण रेन पाईपचं काल इन्स्टॉलेशन केलं होतं. कशा रीतीने पाणी पडत आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने पाणी भेटत आहे आपल्या लसणासाठी. तुम्ही पण हे वापरू शकता मित्रांनो. कांद्यासाठी, लसणासाठी एकदम चांगले. हे ज्वारी पण लहान असेल त्यावेळेस तुम्ही याला वापरू शकताय. आणि विशेष म्हणजे याच्यातून काय होतं, तुमच्या वातावरणातलं जे नायट्रोजन आहे ते पिकांसाठी भेटतं. म्हणजे आपल्याला युरिया वगैरे टाकायची गरज नाही जास्त करून याच्यामध्ये. आणि चांगल्या पद्धतीने याचा रिझल्ट भेटतो. मला हे भेटलं एका दुकानदाराकडून भेटलेलं आहे. म्हणजे पूर्ण सेट घेतला नाही मी याचा. सेट घेतल्यावर 500-550 रुपयाला बंडल मिळतो त्याचा. तर हे 150 रुपयाला आणलं होतं फक्त मी लसणासाठी. बघूया पुढच्या वर्षी मी प्रयत्न करणार आहे की कांद्याच्या रोपामध्ये किंवा कांदा पिकामध्ये टाकेल मी याला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.
धन्यवाद.